तर शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस आहे। राज्यासह देशातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। वायबी चव्हाण सेंटरवर वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं जातंय। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली। एकनाथ शिंदे अमित शहांनी पवारांना फोन करून शुभेच्छा दिल्या। दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे शरद पवार यांचा 85वा वाढदिवस साजरा केला जातोय। त्यांना औक्षण केलं जातंय। वायबी चव्हाण सेंटर इथली ही दृश्य आहेत। तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। शरद पवारांचा वाढदिवस आहे तर अमित शहा आणि एकनाथ शिंदेंनी फोन करून शरद पवारांना शुभेच्छा दिल्या। 85वा शरद पवारांचा हा वाढदिवस आहे। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक स्पेशल रांगोळी आता मुंबईत आली आहे। आपण बघू शकतो ही रांगोळी आहे जी पवार साहेबांसाठी इकडे काढण्यात आली आहे। संपूर्ण आयुष्य पवार साहेबांची कारकीर्द जी आहे ती या रांगोळीच्या माध्यमातून काढण्यात आलं आहे। आपण बघू शकतो तर यशवंतराव चव्हाणांसोबत त्यांचं नातं होतं, बाळासाहेब ठाकरेंचं जो नातं होतं आणि त्याच्यासोबतच अनेक पेपर, वर्तमानपत्र आणि ज्या व्हॅल्यूजमुळे खऱ्या अर्थानं पवारसाहेबांचं राजकारण लोकांना दिसून आलं आहे आणि खऱ्या अर्थानं ते चित्र इकडे पाहायला मिळतं आहे आणि हे चित्र इथे संपूर्णपणे या रांगोळीतून पाहायला आपल्याला मिळतं आहे। एकंदर अशुचिंतनाचा सोहळा आहे आणि तो मुंबईत पार पडतो आहे आणि मुंबईत हा सोहळा अतिशय दिमाखात पार पडतो आहे। महाराष्ट्रभरातून अनेक लोक, अनेक नेते मंडळी आज वायबी चव्हाण या ठिकाणी शरद पवार साहेबांचा अभिषेक सोहळा साजरा करायला येणार आहेत। श्वेता मुंबई।